करू नका पोलीस साहेब, हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते? हा, 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस काय देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. खबाक मराठ्यांनी सावध, आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडे झालेले आहेत 2016ला, आणखी लटकून ठेवले फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे पे झाले, माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी या PSI पैकी एक तरी भाजपचा असेल ना कार्यकर्ता, एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे, एक तरी भाजपचा असताना लाजा धरा जरा, लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावला आपला, कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करतात, याच्यावर बोल जरा, याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान तो वापरू, नुसतं पांढरा होऊ नको. काळं टकोऱ्याला लावलं म्हणून पांढरं जागत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठ्याचे घे म्हणा, त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं, मराठी जिंकले रे कसा म्हणलो, याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोटून तेवढ्याच आयुष्य कडे घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे, 2014चे, 2019चे पोरं, त्याच्यावर बोल. ESBCचे, ECBCचे, EWHचे, त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत, OBCच्या सवलती लागू केल्यात, तर परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती द्या म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठ्याला अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथेच राहतो, बाकीचा तर कॉन्स्टेबल असला तरी दिवस पोहतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय, TAPI नाही झाला, आणखी बढतीच नाही. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींचे मराठी बरेल याच्यावर बोलू ऐका ना कोणी, पण ज्यांना राजकारणाची सवय समन्वयक आणि काय अभ्यासकाला जरा याच्यावर बोला. नेत्याने जवळ करावं, दिवाळी पटकून द्या म्हणून दिवाळी मागणारे असं होईल आपण मंत्र्याच्या दारात जाऊन. तर याच्यावर बोला, कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता, न्यायावर केलं, नेत्यावर केलं. मी फक्त 2 नेलेत मराठा मुंबईला, तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत, मोकळे चालेत. लेखी आश्वासन, मी लेखी फेकीने JR आणलेत, आणि खोट्यात तर काढी लागू त्या खोट्याला. दिलेलं आरक्षण 58 लाखाचं SCBCचं हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेले, प्रमाणपत्र रद्द नाही होत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका. हे गैरसमज पसरायला ठेवलेत. आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि OBCचे काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत आहेत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन, शिंदे साहेब त्यासाठी राखलं काय भवन ते मराठीचं वाटोळं करायला. हे षडयंत्र सुरू आहे राज्यात. तिथंच कसं काय मराठीचे विरोधक. ज्या मराठ्यांना शिंदे साहेबांना मी कट्टर मानतो, त्याच माणसात तिथं मराठ्याचे विरोधक कस काय. हे हाल आहेत मराठ्यांचे. खरं असून प्रमाणपत्र रद्द करतात. SCBC अगोदर सुद्धा दिलेलं होतं, रद्द केलं. आम्ही नाही असं 2 फळ्यात भांडलो तेव्हा तुम्ही मागत होतात. आम्ही नाही म्हणलो हे चुकीचं आहे, तुमच्याच मागे उभा राहिलो. हो, प्रत्येक क्रांती मोर्चात आम्ही जवळपास 23 मोर्चे केलेत मी मोटरसायकलवर. मग तुम्ही होता तर काय ऐकायला लागलं मग. लेखी आश्वासन,
मी प्रमाणपत्र तरी 58 लाख रुपये शोधल्यात. हो शोधल्यात. लेखी बाळीचं लेकरा बाळाचं कल्याण केलं मी मराठीचं. तुम्ही थांबा शिंदे साहेब, जड जाईल तुम्हाला. तुमच्या कॉलेजवर बैठका होत्यात आणि फडणवीसांना बघू आता मराठी गरजेचं का बावनकुळ्या गरजेचं आहे. आणि हे प्रमाणपत्र कसे वैध ठरत नाहीत बघतो मी. दादा मला सांग की हे जे प्रमाणपत्र रद्द केले, विखेंनी पण असं म्हटलंय की जर त्यांनी कागदपत्र बोगस दिले असतील तर कारवाई होणार नाही. 52% 50% वरचं 2% बोगस नाही का विखे? पोराच्या दिवस मोजायचे येऊन देऊ नका. पोराच्या दिवस मोजावं लागते. तुम्ही आता 15 लाखांचा उल्लेख केला. कोण अधिकारी मागत होते की मंत्री मागत होते 15 लाख? नार्कोटिक्सची सूत्र मागणी होती. ती कोणाची, अधिकाऱ्याची करायची की मंत्र्याची करायची? तिकडून काहीतरी उत्तर येऊन द्या ना. 15 लाख माझ्या येईन थोडी त्याच्यात. तिकडून काहीतरी येऊन द्या ना. अधिकारी पैसे मागत होते की मंत्री मागत होते? ते खुणलं त्यांना. मग तुम्हाला वाटतं संध्याकाळ तू तुझ्या काही उत्तर येईल लगेच नाव म्हणते. दम नाही त्यांना, झोप नाही येणार येणे. आता मी सगळ्यांच्या डीपमध्ये आहे. मी हे सगळं सांगितलेलं आहे लाड साहेबाला. त्यांना सुद्धा लाड बोलला सुद्धा मी त्याशी बोललो. असं असं आपण सावे हे तुमचे प्रकरण करायलेत. उद्या सामान साहेबांसोबत सांगितलं होतं. माझ्या मराठीने तुमच्याकडे खस्ता खाल्ल्यात. माझ्या मराठीचं नोंदी देऊन वाटलं करू नका. याच्या अगोदर शिवसरांनी एकदा केलं होतं. मी फोन करून सांगितलं होतं तुमची आज बंगल्यात बैठक झाली, चूक करू नका तुम्ही. माझ्या अंगावर मराठी घालू नका तुम्ही तुमच्या राजकारणासाठी. तर ती त्यावेळेस म्हणले होते चुकलंही इथून पुढे होणार नाही. पुन्हा दुसरं सुरू केलं. बावनकुळे कोणाच्या परवानगीशिवाय हे करत असेल का? फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करू शकत नाही. बावनकुळेंनी हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कसं बोलतो विखेंना काहीच माहित नाही. गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतो 36,000, एकदा म्हणतो 22,000, एकदा म्हणतो 4.5 लाख आणि एकदा म्हणतो 302 नाही 308. म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांच्यावर? मी तर तुमचं सिद्ध करून दिलं ना. तुमच्याकडे बाईक आहेत ना तशा समोरून ठेवल्या. तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर होतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला डॅमेज करायचं मी परवडत नाही सरकारला. मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचंय माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही. कारण मी ना भाजपचं होतोय ना काँग्रेसचं होतोय ना शिवसेनेचं होतोय ना कोणाचं होतोय. यांना ते परवडतच नाही. जातीरात मोठं करायला लागलं नाही द्यावा लागत. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागलं. हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलंय खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे. फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही राव. आमचं नाही दप्तर आहे हे तुमचं. हे मला बदनाम करून बाजू सारखायचंय. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय की हेच पोरग देऊ शकतो आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो. हे मी छाती ठोकून सांग. यांनी फक्त ते कट रचायचं. बरं माझ्या मराठीचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात पण काहीला त्यांचेच पाय आवडतात. त्यांच्या पायाला काय काय नाही गुळ आहे का काय चाटा